आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात। परळीमधल्या 118 बूथवर धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही असा आरोप संजय राऊतांनी केलाय। परळीमध्ये मतदारांना बंदूक दाखवून पळवून लावलं असं देखील संजय राऊतांनी म्हटलं आहे। या सर्व प्रकाराला अर्बन नक्षलवाद असं म्हणतात असं राऊत म्हणाले। फडणवीस आणि भाजप राज्यामध्ये अर्बन नक्षलवाद पोसत आहेत असं राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली। किमान 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही। हे तुम्हाला माहिती आहे का? व्हिडिओ आहे। परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये। मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे। हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही, निवडणूक आयोगाला दिसलं नाही। असला निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का? आमचा नियम लादतोय 118 ठिकाणी, आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस। लक्षात घ्या, मतदान जिथे करू दिलं जात नाही, लोकांना रोखलं जातं, तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो। आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे। आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही। तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात, तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे। तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही। अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष पोसतो।